Hello, darling. हॅलो भावांनो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला CapCut ओपन करायचे. CapCut ओपन केल्यानंतर तिथे उपरवरती क्लिक करायचे. नंतर आपली ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा पहिल्यांदा मित्रांनो. याचा मी जसा घेतला तसा. फोटो ॲड केल्यानंतर आपले रेशिओ जो आहे तो 9.16चा करून घ्यायचा आहे. नंतर फोटो असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. असं. नंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याचा ऑडिओ जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपल्या एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन येतो इथं, त्यावर क्लिक करून आपला ऑडिओ साईडला येऊन जाईल. ह्या फोटोची लेंथ आपल्या त्या साऊंड एवढी करून घ्यायची. एवढं केल्यानंतर आता इथं मित्रांनो आपली बीट द्यायची. त्यासाठी मित्रांनो आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. असं मित्रांनो स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. इथे मित्र आपले 4च बीट आहेत. हे बीट केल्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा मित्रांनो. असं मी जसा करून टाकला तसा. नंतर आता पहिला फोटो आपले हा ठेवायचा. इथे 4 फोटो वेगवेगळे लावायचे आहेत. त्यासाठी दुसऱ्या फोटोवर जायचं. इथे रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे त्यावर जायचं. ज्या फोटोवर फोटो आपले बदलायचा तो फोटो क्लिक करून आपला दुसरा फोटो लावून घ्यायचा आहे. दुसऱ्या फोटोवर हे असं त्याची बी लेंथ हे असे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला चांगली वाटेल तशी. नंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, रिप्लेसवरती जायचं. परत आपले दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं. परत आपले रिप्लेसवरती जायचं. फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण फोटो ॲड केले आहेत. इथं मित्रांनो आपल्याला की द्यायच्यात. की देण्यासाठी इथं तरी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं सर्वात स्टार्टिंगला यायचं व इथं की नावाचं ऑप्शन आहे इथं त्यावर क्लिक करायचं इथं आणि इथं शेवटून बी ती करायचं की द्यायची. तर इथं मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे असायचं की पहिल्या कीवर असा फोटो ठेवायचा आहे आणि इथं दुसरा फोटो जो आहे तो असा फोटो ठेवायचा आहे. नंतर पुढच्या फोटोला की द्यायच्या मित्रांनो. जर तर पुढचा फोटो आपल्याला असा इकडे घ्यायचा पहिल्या कीला आणि दुसऱ्या कीला इथे घ्यायचं आहे. परत आपली त्याच्या पुढच्या फोटोला की द्यायची. पुढचा फोटो मित्रांनो आता हा आपल्याला असा इकडे घ्यायचा आहे आणि हा असा इथे घ्यायचा आहे. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला द्यायच्यात इथे एक आणि शेवटून एक. इथं असं झूम करायचं आहे मित्रांनो. इथं नाही जास्त काय करायचं. चला तर मित्रांनो आता आपण हे केलेले आहेत. आता चला तर मित्रांनो मी फोटो इफेक्ट वगैरे ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो मी इफेक्ट वगैरे ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. सर्वात पहिले आपल्या इथे यायचं आहे. पहिल्या फोटोवरती ॲनिमेशनवरती जायचं आहे. इनमध्येच तिथं आपल्याला पहिल्या फोटोवरती काहीच नाही लावायचं. सॉरी, इथं दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं. तिथं आपल्या इनमध्येच रॉक व्हर्टिकल नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं आपल्याला दुसऱ्या फोटोवरती रॉक हॉरिझॉन्टल लावून टाकायचं आहे. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं. ॲनिमेशनवरती जायचं. तिथं आपल्या इनमध्ये शेक 2चा इफेक्ट लावायचा आहे. आता एवढे केल्यानंतर मित्रांनो आपले आता इफेक्ट द्यायचे मित्रांनो. त्यासाठी इफेक्टवरती जायचं. इथं आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर रिप्लेसमध्ये जायचं. सॉरी, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं. तिथं डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे व त्याची लेंथ पहिल्या फोटो इतकीच ठेवायची. आता मित्रांनो आपल्याला थोडा साऊंड ऐकून इथं आपल्या शेकचा इफेक्ट लावायचा आहे. असं पहिला थोडासा गॅप सोडायचा. इथं हे असं जावं अजून त्यासाठी इथून 3 सेकंदापर्यंत हे असं मी जसा दुसरा इफेक्ट लावला आहे तसं लावायचं तेवढाच. त्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत नाईट क्लबमध्ये जायचं आणि तिथे शेकचा इफेक्ट आहे तो लावून टाकायचा आहे. परत दुसऱ्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. तिथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथं आपल्याला नाईट क्लबमध्येच ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट आहे तो लावायचा आहे आणि तो इफेक्ट आपल्या तिन्ही फोटो लावून टाकायचा शेवटच्या. आता इथं मित्रांनो आपल्या PNG ॲड करायच्या. त्यासाठी ओव्हरलेवर जायचे, ॲड ओव्हरलेवर जायचे.
इथे हॅलो डार्लिंगची एक हे आहे, त्यावर क्लिक करायचं व ॲडजस्ट करून टाकायचे. इथे एक मित्रांनो डायलॉग आहे, असा शेवटी एक थोडासा डायलॉग आहे हे असं. तर ती तशी PNG ॲड करून, ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही ॲड करून घ्यायची. नंतर इथं पुढे यायचं, तुझं दुसऱ्या फोटोपासून ओव्हरलेवर जायचं. ओव्हरलेवर गेल्यानंतर ही इमोजीची PNG आहे ती अशी एकदम शेवटपर्यंत लावून टाकायची, व्यवस्थित ॲडजस्ट करायची अशी मी जशी केली तशी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.